लांबवरून एखादी टेकडीवरून वगैरे असेल तो मराठ्यांच्या सैन्याकडे बघत होता. संध्याकाळची वेळ झालेली आणि अथांग पसरलेलं मराठ्यांचं सैन्य होतं, अथांग पसरलेलं. आणि त्याचे सगळे जे काही खबरी होते ते खबरी त्याच्या आजूबाजूला उभे होते आणि ते माहिती घेत होते. शांत डोक्याने काही न बोलता माहिती घेत. आणि त्याचे खबरी सगळे त्याला माहिती देत होते की मराठी संख्येने किती आहे, हे मराठी कसे लढवई आहेत, मराठी कसे पराक्रमी आहेत, त्यांचा हत्तीबळ किती, यांचा घोडदळ किती आहे, शस्त्र यांच्याकडे कशी आहे, कसे लढाईत वाकबगार आहेत आणि उद्याची लढाई कठीण आहे. आपल्याला शांत आहे. सगळ्यांचं बोलून झालं की त्यांनी एकच प्रश्न विचारला, तर या मध्ये फुलाच्या रेषा त्यांनी सांगितलं की नाही संध्याकाळची वेळ झाली, हे मराठी आहेत त्यांच्या चुली पेटल्या. चुली पेटल्या पण वेगवेगळ्या कशा ते नाही, त्यांच्याकडे जातीपातीच्या प्रमाणे त्यांच्या चुली वेगळ्या. आज जसं मी थोडस इथे मात्र घमेंडीने बोलेन की महाराष्ट्र धर्माचं रक्षण फक्त शिवसेनाच करू शकते. तुम्हाला उदाहरण मी त्यावेळेला देतो. पानिपतची लढाई मराठी हरले. कसे हरले ते मी काय वाचले, मी काय आमच्यापैकी कोणी तिकडे हजर नव्हतं, पण ते काय वाचण्यात आलंय इतिहासामध्ये. वाचन वाचन वाचूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी तिकडे जाणार आणि असं मी वाचलेलं